गुड मॉर्निंग गाईज. आजच्या माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर माझ्या आजच्या दिवसाची सुरुवात करते. तर आज खूप उशीर झाला, सकाळी पण उठायला खूप उशीर झालेला. तर मला आता काठवर जायचं कारण की मी रेडी झालेले, माझा नाश्ता वगैरे सगळं झालेले, सगळ्यांचा पण नाश्ता वगैरे झालेला आहे. तर आद्याला काही मी आज काठवर घेऊन जात नाही कारण की आजी दीदी सोबत राहणार आहे, स्नेहा दीदी सोबत. तर मी आता काठवर व्हिजिट देण्यासाठी चालले आहे. चला तर गाईज मी आता चालले आहे काठला व्हिजिट देण्यासाठी. चला तर गाईज मी आता हडको कॉर्नरच्या आउटलेटवर आलेली आहे. तर आपण बघूया हडको कॉर्नरच्या काठवर काय चालू आहे. चला आपण ह्या दोघांना विचारूया काय चालू आहे. प्रितेश, हॅलो, काय चालू आहे? कस्टमर झाले? ओके. प्रदीप, काय चालू आहे? काय म्हंटल? वडे संपले का? हवेत का? फोन करून सांगा ना दादाला, दादा देईल पाठवून करून 10 वडे. हे बघा वडे संपले तर यश वडे घ्यायला चाललेला आहे घरी. आज कसा क्राऊड आहे? ओके. तुम्ही नाश्ता केला दोघांनी? झाला. हडको कॉर्नरला पण आताच क्लायंट होऊन गेले, तर एवढा काही क्राऊड नाहीये. हे दोघ जण करता मॅनेज, तसं काही नाही. पप्पा सकाळी येतात व्हिजिट देण्यासाठी दोन्हीकडे पण, इथे पण आणि एमटूला पण. चला इथे तर काही जास्त क्राऊड नाहीये, तर हे दोघं मॅनेज करतील. तर आम्ही जातो आता एमटूच्या काठला व्हिजिट देण्यासाठी. चला तर मी आता हडको कॉर्नरला व्हिजिट देऊन आलेली आहे. तर मी आता एमटूच्या काठवर चालली, पण आम्हाला वांगे घ्यायचे, तर आम्ही त्याच्यासाठी थांबणार आहे कारण आम्ही स्पेशली वांग्याचं भरीत करणार आहोत. तर मी वांगे घेण्यासाठी थांबलेली आहे. हे बघा इथे ह्या ताईंची गाडी उभी आहे. तर मग मी आता अर्धा किलो वांगे घेणार आहे. मला अर्धा किलो वांगे द्या. हो. कसे दिले? 15ला पाऊस. अच्छा, 15ला पाऊस. अजून द्या. हे बघा ताई मला वांगे देत आहे. मी आता जस्ट एमटूच्या काठवर आलेली आहे. तर चला तर बघूया आपण काठवर काय चालू आहे. चला काय चालू आहे आपण बघूया काठवर. दादांची साफसफाई झालेली आहे. हॅलो दादा, इथे क्लायंट चालू आहे. मोनिका कॉलवर बोलतीये. मोनिका, हॅलो. चला मी तुम्हाला आता आदित्य बाप्पा कुठे तुम्हाला दाखवते कारण की इथे गाडी लावायला जागा नाही, तर ते तिथे झाडाखाली सावलीमध्ये गाडी जवळ उभे आहे. बघा कशी उभे. क्लायंट चालू आहे. चला तर आपल्या आउटलेटवर क्लायंट आले, तर त्यांना आपण विचारूया की आपली इडली कशी वाटली त्यांना. त्यांनी काय ट्राय केलं? दादा तुम्ही काय ट्राय केलं? इडली ट्राय केली. तुम्हाला कशी वाटली इडली? खूप छान होती. सांबार चटणी अत्युत्तम. बाकीच्या कोणत्या डिश ट्राय केलाय का तुम्ही? नाही केलं. नेक्स्ट टाइम नक्की ट्राय करा. थँक्यू. चला तर आपण त्यांचा रिव्ह्यू घेऊया, त्यांना आपली इडली कशी वाटली. दीदी तू काय ट्राय केलं? इडली ट्राय केली आणि क्वांटिटी पण चांगली होती आणि टेस्ट पण चांगली. तू काय ट्राय केलं? इडलीच ट्राय केली आणि खूप छान टेस्ट होती. थँक्यू सो मच. बाकीचं काही ट्राय नाही केलं? तू वडा सांबार उत्तप्पा डोसा वगैरे? अच्छा, छान होतं. नेक्स्ट टाइम नक्की ट्राय करा. थँक्यू. मी आता जस्ट क्लायंटचा रिव्ह्यू घेतला की क्लायंटला आपल्या इडली घरची टेस्ट कशी वाटली, तर त्यांना खूप आवडली आपल्या इडली घरची टेस्ट. ते आपले रेग्युलरचे क्लायंट आहेत की ते असेच आले होते इडली खाण्यासाठी म्हणून. तर म्हटलं चला आपण जाऊन विचारू की त्यांना आपल्या इडली घरची टेस्ट कशी वाटली. तर ते म्हणतात आम्ही रेग्युलर क्लायंट आहे, आम्ही रोज तुमच्या सगळ्या इडली घरच्या साऊथ इंडियन डिशेस ट्राय करतो, तर आम्हाला खूप आवडतं. म्हणजे सांबर चटणी वगैरे खूप आवडतं म्हणे मला तर खूप छान वाटलं की क्लायंटने खूप छान रिव्ह्यू दिला. आम्ही लोकांना छान हेल्दी टेस्टी नाश्ता देतो. चला तर आता माझ्या रील साठी व्हिडिओ पण काढून झालेला आहे आणि खूप ऊन पण झालेलं आहे, तर इथे क्राऊड पण कमी झालेला आहे. तर हे दोघं जण ऍडजस्ट करून घेतील कारण की माझ्या आज्या पण घरी आजच्या जवळ सोडलेली. आमच्या आई गेलेल्या आहे जगन्नाथपुरीला, तर त्या काय 15-20 दिवस येणार नाही. तर मग आत्या जवळ आणि बाबांजवळ आहे आणि त्याच्यात तिची फेवरेट स्नेहा दीदी पण आहे की ती पण तिला सांभाळते. मग मी आता घरी जाते. आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. फक्त माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. बाय. हॅव अ नाईस डे.